नमस्कार मित्रांनो, तुम्ही आलेला आहात मनोज स्प्राउट सेंटर या ठिकाणी. तर मित्रांनो, आपल्याकडं मल्टी टाइप्स ऑफ ग्रेन असतात, जसं की मटकी असते, राजमा असते, हे बाकी मिक्स आयटम असतात याच्यामध्ये. आपण स्टार्ट करूया. आपण पौष्टिक भेळ कशी तयार करतो. सर्वात प्रथम मित्रांनो, याच्यामध्ये मूग वगैरे असतात, याच्यामध्ये भिजलेले शेंगदाणे वगैरे असतात. कारण भिजलेले शेंगदाण्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल वगैरे असतात, तर ते पौष्टिक असतात खूप. याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे आपण ऍड करू. याच्यामध्ये मटकीचे स्प्राउट पण आपण ऍड करू शकतो. त्याच्या पण रॉ मध्ये मूग खाऊ शकतो, मटकी खाऊ शकतो. हे रॉ मध्ये खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाही. पण काहींना समजा डायजेशनचे प्रॉब्लेम असतात किंवा फिजिकली वर्कआउट जे लोक जास्त करत नाही, बसून काम करतात, अशा लोकांना जरा हे प्रोटीन युक्त जरा डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. म्हणून आपण या ठिकाणी काय करतो, चणे वगैरे, राजमा वगैरे जे तर ते बॉईल करून आणत असतो. थोडंसं हळद मीठ टाकून याच्यामध्ये बॉईल केलं की पचायला थोडं इझी पडतं ते, आणि भेळ चवीलाही टेस्टी लागते खूप. आपण ऍड करूया याच्यामध्ये. हे सगळं ऍड केल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स वगैरे झालं व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे स्पायसेस वगैरे ऍड करायचे. मेन म्हणजे जिरा वगैरे असतं. जिरा कसं आहे, बीपी पण नॉर्मल करतो आणि वजन कमी करण्यालाही चांगलं असतं. जिऱ्यामध्ये मी भरपूर सारे समजा दालचिनी वगैरे, काळी मिरी वगैरे हे सगळे याच्यासोबत ब्रँड केलेले आहेत, जे की आपल्याला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी पण मदत करतात. ते शेंदो मीठ आहे, जे खड्यांचं मीठ असतं, शेंदो मीठ जे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. शेंदो मीठ हे जे आपलं पांढरं मीठ वापरतो आपण घरी रेग्युलर, त्याचे अपोजिट काम करतं. ते पांढरं मीठ जे समजा बीपी वगैरे, बीपीचे पेशंटला ते जास्त चालत नाही, सोडियम वगैरे. पण हे जर मीठ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलं तर याचा काही प्रॉब्लेम नाही. तसा त्याचे खूप आरोग्यदायक खूप फायदे आहेत. आपण हे पण ऍड करूया याच्यामध्ये. नंतर माझे काही सिक्रेट मसाले आहेत, जे भेळसाठी मी वापरत असतो. मसाले थोडे कमी वापरले तरी चालते. कसं आहे, चवीला थोडं व्यवस्थित लागावं, भेळ थोडी क्रंची लागावी, त्यासाठी मी थोडेसे मसाले. पण हे सगळे होममेड मसाले आहेत, म्हणजे याच्यामध्ये अनहेल्दी मसाले काही नाही. हळद वगैरे आपण सगळं वापरतो याच्यामध्ये. मसाले वगैरे टाकून झालेले आहेत सगळं. याच्यामध्ये आपल्याला सॅलड ऍड करायचे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल नाही आहे किंवा काही नाही, एकदम सगळं लिमिटेड. हे सगळे पीठ वगैरे सगळे सॅलड आहेत बघा. कोथिंबीर वगैरे, तुम्हाला आणखी काही ऍड करावं वाटलं ते ऍड करू शकता तुम्ही. ड्रायफ्रुट्स वगैरे पण याच्यात ऍड करू शकता. प्रॉपरली चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर थोडं लिंबू वगैरे ऍड करून घ्यायचं. लिंबामुळे कसं जरा भेळ अजून छान लागते. आता आपण सर्व करूया याला. छान अशी आपली भेळ तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. दर्जेदार माल जे काही ब्रेकफास्ट मी करतो त्याच्यामध्ये मिक्स करून खातो. अगदी हे 4 आयटम, त्यामुळे अगदी हेल्थ चांगली असते, आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे प्रत्येकाने खावं, आरोग्य चांगलं राहतं.